नमस्कार, मी गणेश कडलक. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. जय शिवराय. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती. कारण भारतमाला फेज 2 मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. कारण आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे. विशेषतः तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल, चाकण चौक असेल, त्यानंतर पुढे स्पाईन चौक असेल, मोशीचा पट्टा असेल, या सगळ्या भागामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे आजचा हा निर्णय हा पुणे नाशिक महामार्गावरील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरोखर एक फार मोठा दिलासा ठरेल आणि या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आधीच्या सगळ्या बाबींची पूर्तता ही झालेली असल्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचाही पाठपुरावा या पुढील काळात नक्कीच करत राहील. मला वाटतं की काही जणांनी राजकीय दृष्टिकोनातून खासदार साहेब जुने फोटो टाकतात अशी टीका टिप्पणी केली होती. त्यांना मला वाटतं आजच्या निर्णयानं हे उत्तर मिळालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जेणेकरून शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, लवकरात लवकर सोल्युशन मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत राहीन. पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून धन्यवाद.